नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 जानेवारी 2023 मधील चालू घडामोडीचं हे टार्गेट क्रमांक 17 आहे। तर वेळ जाण्याआधी याच्या आधीचे झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, ठीक आहे। कुठलाही व्हिडिओ मिस आउट करू नका। फार महत्त्वाचे प्रश्न जे आहेत तो मग आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण क्लिअर करत आहोत। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, नोटम नोटीस टू एअर मिशन प्रणालीतील त्रुटींमुळे कोणत्या देशाच्या हवाई वाहतुकीला विलंब झाला? तर याचं उत्तर आहे USA, म्हणजे अमेरिकेची नोटम प्रणाली आहे। नोटम म्हणजे काय, नोटीस टू एअर मिशन। ही या प्रणालीतील त्रुटीमुळे अमेरिका देशाच्या हवाई वाहतुकीला विलंब झालेला होता। तर निश्चितच लक्षात ठेवा। तर तांत्रिक बिघाडामुळे युनायटेड स्टेट्समधील आत किंवा बाहेर हजारो उड्डाणे उशीर झाली किंवा रद्द झाली। US फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन FAA नोटम नोटीस टू एअर मिशन प्रणाली जे वैमानिक आणि इतर उड्डाण कर्मचाऱ्यांना धोके किंवा विमानतळ सुविधा सेवांमधील बदलाबद्दल सतर्क करते, अद्यतनित माहितीवर प्रक्रिया करत नव्हती। त्याच्यामुळे ह्या नोटम प्रणालीतील त्रुटीमुळे या अमेरिका देशाच्या हवाई वाहतुकीला विलंब झालेला होता। तर तुम्हाला विचारतील, नोटम जे आहे या प्रणालीतील त्रुटीमुळे कोणत्या देशाच्या हवाई वाहतुकीला विलंब झाला? तर उत्तर आहे अमेरिका। पुढील प्रश्न बघा, बातम्यामध्ये दिसणारी अननस एक्सप्रेस, पायनॅपल एक्सप्रेस ही घटना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर एक अननस एक्सप्रेस किंवा पायनॅपल एक्सप्रेस ही घटना जी बातमीमध्ये चर्चित होती, ही कोणत्या क्षेत्राशी खालीलपैकी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे हवामानशास्त्र या क्षेत्राशी ही पायनॅपल एक्सप्रेस किंवा अननस एक्सप्रेस जी आहे ती संबंधित आहे। तर कशी? तर कॅलिफोर्निया आणि पश्चिम किनाऱ्याच्या इतर भागांना वातावरणातील नद्यांच्या मालिकेचा फटका बसलेला आहे, जे वातावरणातील लांब अरुंद प्रदेश आहेत, जे बहुतेक पाण्याची वाफ उष्णकटिबंधाबाहेर वाहून येतात। सेंटेन्स केअरफुल आहे का? कॅलिफोर्निया आणि पश्चिम किनाऱ्याच्या इतर भागांना वातावरणातील नद्यांच्या मालिकेचा फटका बसलेला आहे, जे वातावरणातील लांब आणि अरुंद प्रदेश आहेत, जे बहुतेक पाण्याची वाफ उष्ण कटिबंधाबाहेर वाहून नेतात। ठीक आहे, या वातावरणातील नद्या असतात ते काय करतात, जे पाण्याची वाफ आहे ते उष्ण कटिबंधाबाहेर वाहून नेतात। ठीक आहे, पण यांना काय झालेलं आहे, या वातावरण नद्यांच्या मालिकेचा फटका बसलेला आहे। ठीक आहे, तर त्याच्यामुळे, आणि हे कुठला बघा, कॅलिफोर्निया आणि पश्चिम किनाऱ्याच्या इतर भागांना वातावरणातील नद्यांच्या मालिकेचा फटका बसलेला आहे, जे वातावरणातील लांब अरुंद प्रदेशात जे बहुतेक पाण्याची वाफ उष्ण कटिबंधाबाहेर वाहून येतात, त्यालाच म्हणतात अननस एक्सप्रेस किंवा पायनॅपल एक्सप्रेस। ठीक आहे, नंतर वातावरणातील नद्यांना अननस एक्सप्रेस असं म्हटलं जातं जेव्हा शेपटीचे टोक जिथे ओलावा वातावरणात खेचला जातो, अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे पसरलेल्या हवाईजवळ हा सुरू होतो। ही एक सामान्य वातावरणीय घटना आहे जी आर्द्रतेसाठी कन्व्हेनियर बेल्ट सारखी दिसते। ठीक आहे, ही एक सामान्य घटना आहे जी आर्द्रतेसाठी कन्व्हेनियर बेल्ट सारखी दिसते। तर हा फिनॉमिनन कुठल्या भागामध्ये घडून येतो? कॅलिफोर्निया आणि अमेरिकेचा जो पश्चिम किनारा या भागामध्ये हा फिनॉमिनन जो आहे म्हणजे अननस एक्सप्रेस तो दिसून येतो, आणि हा हवामानशास्त्राशी संबंधित आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवा। ही एक सामान्य वातावरण घटना जी आर्द्रतेसाठी कन्व्हेनियर बेल्ट सारखी दिसते। ठीक आहे, तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे पसरलेल्या हवाईजवळ हा पायनॅपल एक्सप्रेस जो फिनॉमिनन होता अननस एक्सप्रेसचा तो घडलेला होता। ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने केंद्राला स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना केली? तर याचं उत्तर आहे दिल्ली। तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने केंद्राला स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना केलेली आहे। तर दिल्ली सरकारनं सुचवलेलं आहे की जम्मू आणि काश्मीर किंवा लडाख सारख्या ठिकाणाहून राष्ट्रीय राजधानीत स्थलांतरित झालेल्या हिंदूंना केंद्र स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देऊ शकतं, जे तेथे धार्मिक अल्पसंख्याक आहेत। धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक समुदायांना केंद्र किंवा संबंधित राज्यांनी ओळखले जावे आणि त्यांना सूचित केले जावे की नाही यावर केंद्राने 24 राज्यांमधून गोळा केलेल्या मतांच्या संकलनाचा हा एक भाग आहे। ठीक आहे, तर लक्षात ठेवा, म्हणजे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशानं केंद्र सरकारला सुचवलेलं आहे की जे कोणी जम्मू काश्मीर आणि लडाख सारख्या ठिकाणाहून जे दिल्लीमध्ये आलेले आहेत, स्थलांतरित झालेले जे हिंदू आहेत, त्यांना केंद्र स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देऊ शकतं, जे ते धार्मिक अल्पसंख्याक आहेत। आणि धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक समुदायांना केंद्र किंवा संबंधित राज्याने ओळखले जावे आणि त्यांना सूचित केले जावे की नाही यावर केंद्राने 24 राज्यांमधून गोळा केलेल्या मतांच्या संकलनाचा हा एक भाग आहे। तर या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। ठीक आहे, पुढील प्रश्न, तर या संदर्भात केंद्राने सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र देखील सादर केलेलं आहे, तर हे सुद्धा तुम्हाला माहित असू दे। ठीक आहे, थोडंसं पॉलिटिकल रिलेटेड करंट अफेअरची न्यूज आहे, निश्चितच तुम्ही जरा लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता? तर याचं उत्तर आहे एल साल्वाडोर जो आहे हा बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश आहे। तर 2 वर्षापूर्वी बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा एल साल्वाडोर हा जगातील पहिला देश ठरला। राज्य आणि खासगी संस्थांद्वारे इतर डिजिटल मालमत्ता जारी करण्याचे नियमन करण्यासाठी अलीकडेच कायद्याला मान्यता देखील दिलेली आहे।
नवीन वित्तपुरवठा संधी निर्माण करताना राष्ट्रीय आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. तर एल साल्वाडोर हा देश नक्कीच लक्षात ठेवा. तर बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा हा पहिला देश ठरलेला आहे जगातला. ठीक आहे. राज्य आणि खासगी संस्थांद्वारे इतर डिजिटल मालमत्ता जारी करण्याचे नियमन करण्यासाठी अलीकडेच कायद्याला देखील मान्यता जी आहे ती एल साल्वाडोरनं दिलेली आहे. आणि नवीन वित्तपुरवठा संधी निर्माण करताना राष्ट्रीय आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणं हे या विधेयकाचं वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट आहे. ठीक आहे. एल साल्वाडोर देश नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोओव्हॅक्सची निर्मिती कोणत्या कंपनीने केली होती? तर याचं उत्तर आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोओव्हॅक्सची निर्मिती जी होती ती केलेली होती. सर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन CDSCOच्या तज्ज्ञ पॅनेलने कोओव्हॅक्सला हेट्रोलॉगस बूस्टर डोस म्हणून प्रौढांसाठी बाजारामध्ये अधिकृत देण्याची शिफारस जी आहे ती केलेली आहे, ज्यांना कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे दोन डोस जे आहे ते देण्यात आले होते. ठीक आहे. ज्यांना कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे जे 2 डोस दिलेले आहेत अशा प्रौढांसाठी हा हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून कोवॅक्सला जी परमिशन आहे ही सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन CDSCOनं दिलेली आहे. ठीक आहे. आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे नोवावॅक्स कडून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे ही कोविड लस तयार करते. ठीक आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोवावॅक्स कडून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे कोविड लस तयार करते. CDSCOच्या विषय तज्ञ समितीने बाजार प्राधिकरणासाठी देखील या लसीची जी आहे कोव्हॅक्सची ती शिफारस केलेली आहे. तर निश्चितच लक्षात ठेवा. तर हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोव्हॅक्सची निर्मिती कोणत्या कंपनीने केली होती? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ज्याला CDSCO असं म्हटलं जातं याच्या तज्ज्ञ पॅनलनं कोव्हॅक्सला हेट्रोलॉगस बूस्टर डोस म्हणून प्रौढांसाठी बाजारामध्ये अधिकृत देण्याची शिफारस जी होती ती केली होती. पात्र कोणाला? ज्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे 2 डोस घेतले होते त्यांनाच ही लस जी आहे ती देऊ शकत होते. आणि ही लस कोणी बनवलेली होती? तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने नोव्हॅक्स कडून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे ही लस जी होती ते बनवलेली होती. आणि CDSCOने आपण आधीच बघितलं की बाजार प्राधिकरणासाठी या हेट्रोलॉगस बूस्टर डोसची शिफारस जी आहे ही केलेली होती. ओके. नंतर हा प्रश्न जो सायन्स रिलेटेड आहे तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केली आहेत? प्रश्न ऐका. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केली आहेत? तर याचं उत्तर आहे बासमती तांदूळ. तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने बासमती तांदळासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेली आहेत, ज्यात तपकिरी बासमती, दळलेली बासमती, पारबोल्ड ब्राऊन बासमती आणि मिल्ड परबोइल्ड बासमती यांचा समावेश आहे. बासमती तांदळाच्या व्यापारात वाजवी पद्धती प्रस्थापित करणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकाच्या हिताचे संरक्षण करणे ही मानके आहेत. ही नवीन मानके 1 ऑगस्ट पासून लागू करण्यात येणार आहेत. ठीक आहे. तर निश्चितच तुम्ही हे लक्षात ठेवा. तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेले आहेत? उत्तर आहे बासमती तांदूळ. ॲग्रिकल्चर रेटचे करण्याचा प्रश्न आहे. तर कुठली बासमती तांदूळ? तपकिरी बासमती, दळलेली बासमती, पारबोल्ड ब्राऊन बासमती आणि मिल्ड परबोल्ड बासमती यांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर बासमती तांदळाच्या व्यापारामध्ये वाजवी पद्धत प्रस्थापित करणं आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करणं अशा स्वरूपाची काही मानकं आहेत. ठीक आहे. आणि ही नवीन मानकं जी आहेत ती 1 ऑगस्ट पासून लागू करण्यात येणार आहेत. कोण लागू करते? FSSAI. ठीक आहे. लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढील प्रश्न बघा. कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम्स कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम ही कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क या संस्थेशी ही कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम जी आहे ही संबंधित आहे. ठीक आहे. तर केंद्राने सीमाशुल्क आयडेंटिफाईड इम्पोर्टेड गुड्स मूल्य घोषणेमध्ये सहाय्य नियम 2023 अधिसूचित केले आहेत. केंद्राने सीमाशुल्क नियम 2023 अधिसूचित केलेले आहेत. तर सीमाशुल्क आयडेंटिफाईड इम्पोर्टेड गुड्सच्या मूल्य घोषणेमध्ये सहाय्य नियम 2023 अधिसूचित जे आहे ते केंद्राने केलेले आहेत. हे नियम निर्दिष्ट आयात केलेल्या वस्तूंच्या अवमूल्यनाला संबोधित करण्याच्या उद्देशाने, हे नियम कशासाठी आहेत? निर्दिष्ट आयात केलेल्या वस्तूंच्या अवमूल्यनाला संबोधित करण्याच्या उद्देशाने बनवलेले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क ओळखल्या गेलेल्या वस्तूंची यादी तयार करेल, ज्याची खऱ्या किमतीसाठी कठोर तपासणी जी आहे ही केली जाणार आहे. तर कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम जी आहे ही सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क या संस्थेशी संबंधित आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. इकोशी रिलेटेड करंट अफेअर्स प्रश्न निश्चितच लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या कोणत्या श्रेणीने सर्वाधिक संकलन केलं? तर याचं उत्तर आहे कॉर्पोरेट टॅक्स
हा जो प्रत्यक्ष कर आहे या प्रत्यक्ष कराच्या श्रेणीनं जानेवारी 2023 पर्यंत सर्वाधिक कर संकलन जे आहे ते केलेलं आहे. तर वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 10 जानेवारी पर्यंत भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 12.31 लाख कोटी होते, जे 2022-23च्या लक्ष्याच्या जवळपास 87% एवढं होतं. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 14.71 लाख कोटी रुपये होते. त्यापैकी 7.2 लाख कोटी रुपये हे कॉर्पोरेट कर आणि 7 लाख कोटी रुपये हे वैयक्तिक आयकर होते. ठीक आहे, तर लक्षामध्ये ठेवून घ्या. तर जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या कोणत्या श्रेणीने सर्वाधिक संकलन केलं? उत्तर आहे कॉर्पोरेट टॅक्स. किती? 7.2 लाख कोटी रुपये. आणि त्याच्यानंतर मग 7 लाख कोटी रुपये वैयक्तिक आयकरांना जो आहे हा सर्वाधिक कर संकलन जो आहे हा केलेला आहे. ठीक आहे, तर इकोशी रिलेटेड प्रश्न हे निश्चितच लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, ऑस्ट्रेलियाने अलीकडे कोणत्या देशासोबत नवीन सुरक्षा करार केलेला आहे? आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाने अलीकडे कोणत्या देशासोबत नवीन सुरक्षा करार केलेला आहे? तर याचं उत्तर आहे पापुआ न्यू गिनी या देशासोबत ऑस्ट्रेलियानं नवीन सुरक्षा करार केलेला आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी यांनी हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी 4 महिन्यामध्ये नवीन सुरक्षा करार करण्याचं वचन जे आहे ते दिलेलं आहे. कशासाठी? हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष अँथनी अल्बानीज पापुआ न्यू गिनी संसदेला संबोधित करणारे पहिले परदेशी होते. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष अँथनी अल्बानीज जे आहेत हे पापुआ न्यू गिनी संसदेला संबोधित करणारे पहिले परदेशी नेते ठरले. पॅसिफिक प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्याच्या चीनच्या सुरू असलेल्या प्रयत्नादरम्यान हा जो करार आहे हा करण्यात आलेला होता हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठीचा. तर निश्चितच तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा. तर ऑस्ट्रेलियाने अलीकडेच कोणत्या देशासोबत नवीन सुरक्षा करार केलेला आहे? उत्तर आहे पापुआ न्यू गिनी. कशा संदर्भात आहे? हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी. आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष अँथनी अल्बानीज जे आहेत हे पापुआ न्यू गिनी संसदेला संबोधित करणारे पहिले परदेशी नेते ठरलेले आहेत. आणि पॅसिफिक प्रदेशामध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या चीनच्या सुरू असलेल्या प्रयत्नादरम्यानच हा करार जो आहे हा झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? योजनेशी रिलेटेड करंट अफेअर्स प्रश्न आहे प्लस राज्याशी रिलेटेड करंट अफेअर्स प्रश्न आहे. कोणत्या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? तर याचं उत्तर आहे मेघालय. तर मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा यांनी शाश्वत वाहतूक आणि कार्यक्षम मोबिलिटी सोसायटी स्टेम्स कार्यक्रमाचा भाग असलेल्या सामायिक स्कूल बस प्रणालीचा शुभारंभ केला. मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा यांनी शाश्वत वाहतूक आणि कार्यक्षम मोबिलिटी सोसायटी स्टेम्स कार्यक्रमाचा भाग असलेल्या सामायिक स्कूल बस प्रणालीचा शुभारंभ केला. कृषी प्रतिसाद वाहने खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी प्राईम ॲग्रिकल्चर रिस्पॉन्स व्हेकल्स लॉन्च केले. ठीक आहे, कृषी प्रतिसाद वाहने खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी प्राईम ॲग्रिकल्चर रिस्पॉन्स व्हेकल देखील लॉन्च केले. पर्यटन उद्योजकांना प्रीमियम टुरिस्ट वाहने खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची आणखीन एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर निश्चितच लक्षात ठेवा. तर कोणत्या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? उत्तर आहे मेघालय. ठीक आहे, तर हे झाले 10 प्रश्न. आता याचा पटकन आपण रिकॅप बघून घेऊया. तर नोटम नोटीस टू एअर मिशन प्रणालीतील त्रुटीमुळे कोणत्या देशाच्या हवाई वाहतुकीला विलंब झाला? उत्तर आहे USA अमेरिका. बातम्यामध्ये दिसणारी अन्नस एक्सप्रेस पायनॅपल एक्सप्रेसची घटना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? हवामानशास्त्र. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने केंद्राला स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना केली? दिल्ली. बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता? एल साल्वाडोर. हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोवॅक्सची निर्मिती कोणत्या कंपनीने केली होती? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेले आहेत? उत्तर आहे बासमती तांदूळ. कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम्स कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? उत्तर आहे सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क. जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या कोणत्या श्रेणीने सर्वाधिक संकलन केलं? उत्तर आहे कॉर्पोरेट टॅक्स. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच कोणत्या देशासोबत नवीन सुरक्षा करार केलेला आहे? उत्तर आहे पापुआ न्यू गिनी. आणि कोणत्या राज्यानं सामूहिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? उत्तर आहे मेघालय. तर निश्चितच हे प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या. याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या. तर ह्या व्हिडिओसोबतच आपले जानेवारी 2023 मधील टार्गेट क्रमांक 17 जे आहे ते पूर्ण झालेले आहे आणि आपण 170 प्रश्न चालू घडामोडीचे ह्या जानेवारी 2023 मधील पूर्ण केलेले आहेत. 170 प्रश्न म्हणजे 170 चालू घडामोडीच्या न्यूज त्या महिन्यातील आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून बघितलेले आहेत. त्याच्यामुळे वेळ जाण्याआधी सर्वांनी झालेले व्हिडिओ एकदा बघून घ्या. करंट अफेअर्सचा एक मार्क महत्त्वाचा आहे, तो तुमची पूर्वपरीक्षा काढून देण्यामध्ये 100% तुम्हाला हातभार लावतो. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा व्हिडिओ सगळे बघून घ्या. ठीक आहे, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.